काठीची 700 वर्षांची राजवाडी होळी दिमाखात साजरी। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याकडून 2 कोटींच्या विकास निधीची घोषणा। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या साक्षीने आणि सुमारे 700 वर्षांच्या देदीप्यमान परंपरेचा वारसा जपत काठी येथील मानाची राजवाडी होळी यंदा मोठ्या उत्साहात पार पडली। या ऐतिहासिक सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट देऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। यावेळी त्यांनी काठी परिसराच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा करत आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी पाऊल उचलले आहे। या होळीचे मुख्य आकर्षण असलेला बांबू परंपरेनुसार गुजरात राज्यातून तब्बल 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून काठीमध्ये आणला गेला। आदिवासी पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या बांबूचे रोपण करण्यात आले। पहाटे 6 वाजता होळी प्रज्वलित होताच संपूर्ण परिसर भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाला। उत्सवस्थळी डॉक्टर अशोक उईके यांचा पारंपरिक धनुष्यबाण देऊन भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी पुढील सुविधांची ग्वाही दिली। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणे, प्रेक्षक गॅलरी, सोहळा पाहण्यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित गॅलरीची उभारणी, स्वच्छतागृह, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि आधुनिक स्वच्छतागृहे। पुढील होळीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून या ऐतिहासिक वारशाला पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देऊ असा विश्वास मंत्री डॉक्टर उईके यांनी व्यक्त केला। रात्रभर चाललेल्या या उत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेकडो गावांमधून बाबा, बुद्ध्या, गेर आणि ढोल पथके दाखल झाली होती। ढोल, टिमरी, पावा आणि बेरीच्या तालावर हजारो आदिवासी बांधवांनी फेर धरला। पहाटे होळीचा दांडा जमिनीवर पडल्यानंतर त्याचा शेंडा एका झटक्यात कापण्याची परंपरा ही शुभ संकेतासह पार पडली। यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने LED दिवे, अग्निशमन दल आणि चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। राजवाडी होळीच्या या दिमाखदार सोहळ्याने सातपुड्याच्या संस्कृतीचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवला असून जाहीर झालेल्या निधीमुळे या क्षेत्राचा कायापालट होण्याची चिन्हे आहेत। अशा पद्धतीने या होळी साजरा करण्याच्या दृष्टीने आपण बघता आणि आगामी काळात आज आपण आदिवासी विकास काय बोलतो? सर्वांना नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका काठी येथील होळीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे राजांची होळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावन भूमीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या विविध पोशाख व सादरीकरणाच्या माध्यमातून पवित्र भूमीमध्ये आमच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं। आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे। देव, दैवत आणि अस्मिता हा आमचं मूळ हेतू आणि उद्देश असल्यामुळे आज काठीच्या होळीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्याची संधी मला प्राप्त मिळाली। माझ्यासोबत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे बंधू आमशा पाडवीजी, माझे मित्र आमदार राजेश पाडवीजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्ताजी, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त पावराजी, प्रकल्प अधिकारी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यासह या ठिकाणी आज पहिल्यांदाच अक्कलकुवा तालुका येथील काठीच्या होळीचा लाभ आणि दर्शन घेण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी
अतिशय समाधानी आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधा आहेत. लाखोच्या संख्येने येणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवासाठी बसण्याची व्यवस्था नाही आहे. माझ्या मायबहिणी या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य, शौचालय, व्यसनमुक्ती, शिक्षण या बाबतीचं आम्ही जनजागृती आणि प्रबोधन भविष्यात ठेवू अशा प्रकारची अपेक्षा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद. या वर्षामध्ये येणाऱ्या पुढच्या मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या काठीच्या होळीच्या दिवशी येणारा माझा आदिवासी बांधवांना व्यवस्था चांगली झाली पाहिजे. बसण्याची गॅलरी चांगली झाली पाहिजे. शौचालयाची उत्तम व्यवस्था महिलांची पुरुषांची झाली पाहिजे. शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प करून आज या ठिकाणी आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा पुरवण्याचं मी शब्द दिला, तो पूर्ण करेल. खूप खूप धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, काठी.